बरं झालं नाही आई बाहेर आल्या. बाहेर आल्या म्हणजे? आई कुठे गेल्या होत्या? अगं शरयू, आईनी स्वतःला खोलीत कोंडून घेतलं होतं ना, किती दिवस झाले. तुम्ही काळजी नका करू वहिनी, आपला श्री आहे ना तो सगळं नीट करेल. तो खूप चांगला मुलगा आहे. श्रीने ऑलरेडी सगळं नीट केलेलं आहे. वेडी कुठली. हो का? हे अंगाला लावते. लावलं महाराज. ताई अंगाला लावते. हा जेवणात नको बाई घालू. अगं तू काय हसतेस आणि प्रसाद घ्यायला कसा हात पुढे करतेस आणि अंगाला नको? अगं प्रसादाला चव असते, अंगारा कसा लागतो. अंगारा त्यानंद महाराजांचे आशीर्वाद म्हणून लावायचा असतो. अगं हो, पण आम्ही लावून घ्यायला नको म्हणतोय का? स्वयंपाकात नको घालूस एवढंच म्हटलं. आणि मागच्या वेळी ना इंदू बहिणींच्या जेवणात तिने अंगारा घातला होता आणि त्यातला खडा आहे ना त्यांच्या दाताला केवढा काचला. डॉक्टर बोलवायला लागले होते. रोज होतं का असं? अगं पण एकदा झाल्यावर आता कायमचं लक्षात राहिलंय ना आमच्या. काय बरं ते जाऊ दे, पण त्या दिवशी इंदूच्या दाताखाली आला खडा म्हणून निभावलं. आईंच्या दाताखाली आला असता खडा म्हणजे वाट लागली असती. सत्यानंद महाराजांच्या आशीर्वादाने ना या घरात सगळं सुरळीत होत आहे आता. पण या घरात त्यांच्याविषयी कृतज्ञता नाही कोणाला. अगं आमच्या सगळ्यांच्या वतीने तुला वाटते की नाही कृतज्ञता तेवढी पुरेस आहे. अगं काय झालं? साडीत पाय अडखळला का तुझा? तुला सवय नाहीये का साडी नेसायची? आधी ड्रेसच घालायचीस ना तू. मग आता कशाला अशा साड्या नेसतेस उगाच? श्रीने सांगितलंय वाटतं की तू साडी नेसून खूप छान दिसतेस म्हणून. नाही श्री असं काही नाही म्हणालाय. मग साडी का नेसतेस? तुला आवडते म्हणून? नाही म्हणजे आवडते, पण रोज रोज वापरायला नाही. म्हणजे नाही म्हणजे जर चालणार असेल तर. अगं बोल ना, एवढी घाबरतेस काय बोलायला? बोल. हा मला तरी वाटलंच की तुला काहीतरी बोलायचंय, काहीतरी सांगायचंय. सांग ना. नाही सांगायचं नाहीये, विचारायचंय. काय विचारायचंय? म्हणजे घरी चालणार असेल तर. हो 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 चालेल चालेल. अगं काही हरकत नाही, आम्हाला सगळ्यांना चालेल. शरयू, अगं तिला काय विचारायचं ते तर कळू दे आधी. चालेल चालेल काय? बोल ग, बोल पटपट. काय विचारायचंय? ड्रेस घातला तर चालेल मी? हो चालेल, ऐकून घेतलं मी वहिनी. चालेल, सगळ्यांना चालेल, काही हरकत नाही. शरयू जरा थांब ना. हे बघ, आईंना विचारायला पाहिजे. आई कशाला नाही म्हणतील? त्यांची पण काही हरकत नसेल. बघा तुम्ही. नाही म्हणजे आई जर म्हणतात आई आजींना विचारावं लागेल तर विचारलं पाहिजे. तेच. जा मग, जा आता जाऊन विचारच तू. जा. मी नाही. कसं झालं ना आता? करायला लागलीस ना तर पप्पा, इथेच हडबडलीस. मग काय विचारणार आहेस जाऊन? आता कोण विचारणार? जबाबदार व्यक्तीला जावं लागेल. जबाबदार म्हणजे वहिनी तुम्ही जा, तुम्ही विचारा. वहिनी जा ना, आईना जाऊन विचारा. जाईन मी विचारेन. हा विचारून या आणि सांगा तसं तिला की आई हो म्हणाल्या, उद्यापासून ड्रेस वापरायला हरकत नाही. हो पण आई हो म्हणाल्या तरच. हा हो आई आजींना चालणार असेल तरच. त्या हो म्हणणारच. वहिनी जाणार आहेत मोहिमेवर. मोहीम फत्ते झालीच पाहिजे. काय वहिनी? अगं असं काही नाही. तर कामाला लाग. हा आई ग, तू उगाच दुसऱ्यांचा राग आमच्यावर का काढतेय? मी कुणाचाही राग तुमच्यावर काढत नाहीये बेबी. आई खरं म्हणजे तू जान्हवीवर चिडलीस, पण तरी सुद्धा आम्हाला त्याची शिक्षा देतेस. हे बघ, मी कुणावर नाराज असेल ना ते स्वतःवर आहे. आणि तुम्हाला शिक्षा व्हावी म्हणून मी हे करत नाहीये सगळं. अख्ख्या आयुष्यात या भागीरथी गोखलेचा शब्द कुणी डावलला नाही, पण तिचं ज्याच्यावर जीवापाड प्रेम आहे अशा नातवानं मात्र ते करून दाखवलं. जीव अडकलेला असला की तडजोडी ह्या कराव्याच लागतात. पण पराभवाची सल मनात राहतेच आणि त्याचा त्रासही होतो. म्हणूनच मला एकांत हवा होता. काय झालं बेबी? नाही काही नाही.
म्हणजे पुन्हा काय झालंय? काहीही झालेलं नाहीये नर्मदा. तू कशाला आली होतीस? मी विचारायला आले होते की जान्हवीनी ड्रेस घातले तर चालेल का म्हणून. तू हे मला का विचारतीयस? म्हणजे नर्मदा, माझ्या प्रश्नात 2 प्रश्न आहेत. एक, तू हे का विचारतीयस, आणि दुसरा, तू हे मला का विचारतीयस? आई, आपल्या घरातल्या सगळ्यात मोठ्या तुम्ही आहात ना, मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागायला पाहिजे ना आम्हाला. माझ्या म्हणण्याप्रमाणे झालं लग्न. ते पण जाऊ दे ना आई आता. मी जाऊनच दिलं होतं, विषय तू काढलास. मग काय सांगू तिला? परत तेच. सांगा ना. अगं मी काय सांगू? हेच ड्रेस घाल किंवा नको घालू. पण मी का सांगू? आई, तुम्ही मोठ्या आहात ना घरातल्या म्हणून. मी मोठी आहे म्हणून माझ्या मनाप्रमाणे व्हायचे दिवस गेले आता. आई प्लीज असं काही बोलू नकोस. आजही तुझ्याच म्हणण्याप्रमाणे होणार. सिंवीण आहेस तू. ही सिंहीण आता म्हातारी झालीये. अगं पण सिंवीण म्हातारी झाली म्हणून काही ती बकरी होत नाही. सिंवीण ही सिंवीणच राहते. आई, बेबी म्हणते ते खरं आहे. तुम्ही या घरातल्या सगळ्यात मोठ्या आहात आणि आमच्या सगळ्यांचा आधार आहात. आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाहीये. म्हणजे तुम्ही मला छळत राहणार. पूर्वी वानप्रस्थाश्रम होता ते बरं होतं. विरक्तीकडे जायचा मार्ग तरी होता. आता एकानंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरं मारुतीच्या शेपटासारखं वाढतच जातं. आई, तुझ्याशिवाय कोण आहे ग आम्हाला? मी गेल्यानंतर काय करणार आहात? आई, नका ना असं बोलू. आम्ही कुठेच सोडणार नाहीये तुम्हाला. म्हणजे लेक आणि सुनांकडून माझं छळ होत राहणार. आणि नातू, त्याला का विसरतेस? त्याच्यावर प्रेम जास्त, तिथं त्रासही जास्तच होतो. मग काय सांगू? अगं तिला काय घालायचे हा तिचा प्रश्न आहे. तुम्हाला मी कधी बंधन घातलं होतं का? तुम्हाला साड्या आवडत होत्या त्या तुम्ही नेसल्यात. तिला काय आवडतं ते तिला घालू देत ना. आपण काय बोलणार त्याच्यात? आणि तू मला विचारते वगैरे कशाला सांगत बसलीस तिला? ती मला विचारायला आली ना की मी काय करू म्हणून. मग मी म्हटलं मी तुम्हाला विचारून सांगते. तुला विचारलंय तर तू सांग ना. आई, पण तुम्हाला विचारल्याशिवाय मी कसं सांगणार? आता तुमचे निर्णय तुम्ही घ्या नर्मदा. आई प्लीज, हा आता असं बोलायचं नाही. काय सांगू? पुन्हा तेच. तिला सांग म्हणावं तुला काय करायचं ते कर. मनापासून म्हणताय तुम्ही? ते मला माहिती नाहीये. नाही म्हणजे रागावून सांगत असाल तर मग. हेच मी बोलायला लागले की तुम्ही छळायला लागता. सांग तिला तुला काय करायचं ते कर म्हणावं. नक्की? नर्मदा, जाते जाते. सकाळी 5ला उठते मी. त्यानंतर आंघोळ करून देवपूजेला बसते. त्यानंतर अत्यानंद महाराजांचा जप करते 1001 वेळा. आणि मग रुक्मिणी स्वयंवर वाचते. रुक्मिणी स्वयंवर? अगं माहित नाही तुला? रुक्मिणी स्वयंवर वाचलं ना की लग्न जुळतं. तुम्हाला कुणाचं लग्न जुळवायचंय आता? कुणाचं काय, माझं स्वतःच. अगं, श्रीचं लग्न जुळावं ना म्हणून मी देवाकडे प्रार्थना केली होती. माझं काय ग, अजून 2-3 वर्षांनी जुळलं तरी काय फरक पडतोय. कसा नवरा हवाय तुम्हाला? माझ्या ना नवऱ्याबद्दलच्या खूप काही कल्पना आहेत. आता सांगत बसले ना तर अख्खा दिवस त्यातच जाईल. सांगेन, निवांतपणे सांगेन. कधीतरी काम पत्ते झालं. काय काय म्हणाल?
म्हणाल्या आई? म्हणाल्या घालू दे तिला ड्रेस, तिला बरं वाटतं ना मग घालू दे. खरंच असं म्हणाल्या? अगं हो, हे काय आता त्यांच्याशी बोलूनच येते ना. पण रागावून नाही ना म्हणाल्या? म्हणजे मी त्यांना असं 2दा-3दा विचारलं, नक्की ना, मनापासून सांगताय ना असं. हो म्हणाल्या. चला बरं झालं, म्हणजे तू ड्रेस घालायला मोकळी. पण जान्हवी, ड्रेसवर मंगळसूत्र घालशील ना? आई, हल्लीच्या मुली घालतात का ग? मी घालेन. म्हणजे छोटस का होईना असावं गळ्यात मंगळसूत्र. हो आई. आणि ड्रेसवर टिकली पण लावशील ना? ताई, तुला ऑर्डर काय देतेस तू? अगं मी ऑर्डर कुठे सोडतेय, मी फक्त आपलं सांगितलं की आता लग्न झालंय तर कुंकू टिकली लावावी ना. म्हणजे माझ्यासारखं मोठं कुंकू लावा असं नाही म्हणत आहे मी, पण असं मोकळं कपाळ असण्यापेक्षा छोटीशी टिकली लावली तर बरं वाटेल मला. काही नाही ग जान्हवी, तुला हवं ते कर. तुझ्या नवऱ्याला जे चालतं ना ते आम्हालाही चालेल. अरे काहीतरी नको शिकव तिला. हे लाव गं टिकली, मला आवडेल. आई पण मी टिकली लावतेच, म्हणजे मला आवडते. लावीन, नक्की लावीन. आणि तुम्हाला हवं तर घरात मी साडीही नेसेन. हा ग नको, घरात तू ड्रेस घातलेस तर चालेल, फक्त सणावाराला साडी नेसत जा. पण घरात साडी नेसन म्हणजे काय ग? ऑफिसला जाताना ड्रेस घालेन. अगो बाई, म्हणजे तू ऑफिसला पण जाणार आहे? चालेल ना? तू नोकरी सोडली नाहीयेस अजून? नाही. अरे देवा, पुन्हा आईना विचारायला लागेल आता मला. आजींना आवडणार नाही का? मला ठाऊक, पण म्हणजे आता विचारायला लागेल ना. माझ्यावर रागवल्या नाहीत म्हणजे मिळवली. तू श्रीला विचारलंस का? हो, म्हणजे तसं बोलणं झालंय आमचं. नाही नाही, मग तू श्रीला एकदा नक्की विचार. चालेल. आणि मी आईना विचारते. आई, चहा टाकू का? हो टाक बाई, कोटभर. ताई, टेन्शन नको घेऊस. रागवल्या नाहीत म्हणजे मिळवले. श्री. बोला साऊ. नाही म्हणजे बस ये. का? सर, एखाद्या मुलीला शिक्षा करणार का उभी आहेस? ये बस. बोल. म्हणजे मला नाही, मी बोलले तुझ्याशी. मी ऑफिस जॉईन केलं तर. हे तुम्हाला परत का विचारतेस? नाही, म्हणजे तू आई आजींशी बोलायची सुद्धा काही गरज नाहीये. तसं नाही रे. हे बघ, एक तर आपलं लग्न झालंय आणि तू नवरा आहेस ना माझा. तू सहचारिणी आहेस माझी, आणि मला या घरात जे स्वातंत्र्य आहे ते तुलाही आहे. आणि मी तुला विचारलं का लग्नानंतर ऑफिस परत जॉईन करू का? नाही ना? मग तू मला विचारायची काय गरज आहे? कारण आपलं लग्न झालंय ना आता. जान्हवी, मी लहानपणापासून 6 कल्चर्ड आयांमध्ये लहानाचा मोठा झालोय, आणि माझ्यावरती सगळ्यात जास्त प्रभाव कोणाचा असेल ना तर तो माझ्या आई आजीचा आहे, जी एक अतिशय इंडिपेंडंट आणि कर्तबगार स्त्री आहे. आणि मी तुला अनेकदा सांगितलंय की नाही की मला तुझ्यात माझ्या आजीची झलक दिसते, आणि म्हणूनच कदाचित मला तू आवडली आहेस. तेव्हा बदलायची अजिबात गरज नाहीये. तुला तुझं एक जग आहे, तुझं एक विश्व आहे. तुला ज्यात आनंद मिळतो ना ते कर. मी तुझ्या पाठीशी आहे, आणि माझी बायको आनंदी असेल तरच मी आनंदी असेल की नाही. तरीही मला असं वाटतंय की आई आजींच्या कानावर घालायला हवं. काहीही गरज नाहीये त्याची. अरे, त्या मोठ्या आहेत घरातल्या, म्हणजे
त्यांना सांगून गोष्टी झालेल्या बऱ्या ना. मी तिला आता विचारतो का प्रत्येक लहान लहान गोष्टीत? श्री, तुझी गोष्ट वेगळी आहे. अरे तू मुलगा आहेस या घरचा, माझं तसं नाहीये, मी सून आहे रे. एक्झॅक्टली माझं हेच म्हणणं आहे. लग्नानंतर जर मुलांनी बदलायचं नाही तर मग सुनेनीच का बदलायचं? हे बघ, सगळ्या गोष्टी बौद्धिक वादातनं नाही सुटत. म्हणजे लॉजिकली कोण किती बरोबर आहे यापेक्षा आपण मनानं आणि मानानं वागणं महत्वाचं, किंवा वागवणं. तुझा मुद्दा करेक्ट आहे, लग्न झाल्यानंतर का बदलावं, पण मुलीचं आयुष्य बदलतच ना रे. तिचं घर बदलतं, तिच्या प्रेमाची माणसं बदलतात, म्हणजे तिचं रुटीन बदलतं. आणि हे बदल तिने अंगवळणी पाडून घेतले पाहिजेत. मुलगी लग्न करून सासरी येते ती घर जोडण्यासाठी की नाही, मग तिच्याकडून घर तुटणार नाही याची खबरदारी तिने घ्यायला नको का? कुणालाही जिंकण्यासाठी सगळ्यात आधी मान द्यावा लागतो, आणि तोच मला तुझ्या आयांना द्यायचा आहे. हेरी नाती आपसुक मिळतात रे, पण सासरी मुलीला ती निर्माण करावी लागतात, फुलवावी लागतात, जतन करावी लागतात. हा, आता थोडी तारेवरची कसरत असते, पण स्त्री हे सगळं करू शकते. माझ्या गृहलक्ष्मीला जसं हवंय, जे हवंय तेच घडेल. तुला जर यापुढची पावलं आई आजीला विचारून टाकायची असतील ना तर मी बोलेन तिच्याशी. नाही नाही नको. नाही म्हणजे आई बोलणार आहे आई आजींची. हो, पण त्यानं काय फरक पडेल? नाही, तू नको बोलूस. आई आजींना वाटेल की आला लगेच बायकोची वकिली करायला. अरे म्हणजे आता आईंनी मला ड्रेस घालायची परवानगी मिळवून दिली, तशीच आता नोकरीची सुद्धा. आता हे असे परवानगी वगैरे शब्द वापरू नकोस. घर आहे, कोर्ट नाही. आणि तू या घरची सून असलीस ना तरीही तुझं स्वातंत्र्य अबाधित आहे. मी चहा टाकू तुमच्यासाठी? काहीच कळत नाहीये मला. नाही नाही म्हणजे होऊ दे तुमचं, मी येते परत. 3 वाजता? 3 जणी? नाही मला खरंच कळत नाहीये हो. होऊ द्या ना तुमचं, मी येते, सावकाश येते. काही हवंय का तुम्हाला? मी काय म्हणते, नाही म्हणजे इतक्या खाणाखुणा करण्यापेक्षा बोलून मोकळ्या वा की पटकन. अरे बापरे. होऊ दे तुमचं, मी येते आवरून. हा बघ, मौन तोडायला लावलंस ना माझा. सॉरी, पण मला खरंच कळत नव्हतं तुम्ही काय म्हणताय. अगं मी म्हणत होते की बस माझ्या बरोबर पूजेला बस. देवाला मनापासून नमस्कार करणं आणि दिलेल्या आयुष्याबद्दल रोज मनापासून कृतज्ञता व्यक्त करणं, हीच माझी देवपूजा आहे. अगं पण ही पूजा पण महत्वाची आहे ना. असणारच, पण मी ना रोज मनात त्यांना स्मरते, हीच माझी देवपूजा आहे. म्हणजे तू नामस्मरण करतेस का? नाही, देव ना मला माझ्या वडिलांसारखा वाटतो, मित्रासारखा वाटतो. मी जशी श्रीशी बोलते ना तशीच मी ह्यांच्याशीही बोलत असते. मग देव पण तुझ्याशी बोलतो का मनात? देवाचं बोलणं लाऊड नसतं, तो कृतीतून बोलतो. मनात दुष्ट विचार आले ना की त्यापासून परावृत्त करणारा एक आवाज आपल्या आतून येतो, तो त्याचा असतो आणि मी तो आवाज ऐकते. म्हणूनच मी अडचणीत असते ना तेव्हा त्याचा धावा केल्यावर तो धावून येतो. कधी कधी तर मी माझ्यासाठी ठरवते त्यापेक्षा खूप काहीतरी चांगलं त्याने माझ्यासाठी ठरवलेलं असतं.
आता श्रीच्या बाबतीतच बघा ना. म्हणजे मला आतला आवाज सांगत होता, हा तो आहे जो माझा आहे. पण कुठेतरी स्वतःचाच आवाज दाबून टाकत होते मी, कारण मी जे वागते ते बरोबर आहे असंच वाटत होतं मला. मग पुढे काय झालं? मग काही नाही, त्याने श्रीची गाठ माझ्याशी बांधली आहे हे मला कळलंच नव्हतं. मग त्याच्याबद्दलची कृतज्ञता म्हणून तरी पूजा करायला काय हरकत आहे? माझ्यासाठी पूजा म्हणजे आपलं चांगलं वागणं सरू मावशी, लोकांना न दुखावणं आणि ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीची हानी होऊ न देणं. ही अशी काही पूजा असते का? प्रत्येक जण आपापली पूजा ठरवत असतो. माझ्या पूजेची संकल्पना थोडीशी वेगळी आहे. काय ग, आमचा श्री तुला पढवतो की काय? म्हणजे श्रीने तुला शिकवून पाठवल्यासारखं बोलतेस तू. नाही, मला खरंच माहिती नव्हतं. श्रीच्या सुद्धा पूजेबद्दलच्या संकल्पना याच आहेत. गप्प बस खोटारडे, थापा मारतेस होय? आमच्या श्रीचं सगळं ऐकतेस आणि आम्हाला येऊन ऐकवतेस होय? त्याने काय होणार आहे? भारावतात ना माणसं. हे मला माहित नव्हतं. शहाणे गप्प बस तू. मला माहितीये हे जे काही आत्ता बोललीस ना तू, ते तोंडपाठ आहे मला. कर्मकांड म्हणजे पूजा नव्हे, सजीवांशी माणुसकीने वागा, तीच खरी पूजा. सगळं पाठ आहे मला.